खूप वर्षांपूर्वी डुकराची 3 पिल्ले त्यांच्या आईसोबत एका लहानशा घरात राहत होती. आता वेळ आली होती की त्यांनी ते घर सोडावं आणि आपलं आयुष्य स्वतःच्या भरोशावर जगावं. त्यांच्या आईने त्या तिघांना स्वतःजवळ बोलावलं. माझ्या बाळांनो, आता वेळ आली आहे की तुम्ही स्वतः जग बघावं. आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करावी. विसरू नका, जे काही कराल ते मनापासून करा. आयुष्य जगण्याचा हा सगळ्यात योग्य मार्ग आहे. थोडे उदास आणि थोडे उत्साही होऊन आपल्या आईचा निरोप घेऊन तिघे बाहेर पडले. काही वेळ चालल्यावर त्यांना एक जमीन दिसली, जेथे ते त्यांचं घर बनवू शकत होते. सगळ्यात लहान पिल्लाने गवताने घर बनवायचा विचार केला. त्याला वाटलं की झटकन आणि सहजपणे हे घर बनेल तर खेळायला खूप वेळ मिळेल. छोट्याचं घर एका दिवसात तयार झालं. त्याने त्याच्या भावांना सांगितलं, बघा, माझं घर तयार झालं. मोठ्या पिल्लाने घर पाहून म्हटले, अरे, हे घर तर मुळीच टिकाऊ नाहीये. आपण लांडग्यांपासून कसे वाचणार? छोट्याने मोठ्याचं बोलणं उडवून लावलं. काळजी करू नकोस, काहीच होणार नाही. मग म्हणू नकोस की कोणी सांगितलं नाही. मधल्या पिल्लाने त्याचं घर लाकडाने बनवायचं ठरवलं. जंगलातून लाकडे आणून तो कामाला लागला. तिसऱ्या दिवशी मधल्याचं घर तयार झालं. हे घर गवताच्या घरापेक्षा जास्त टिकाऊ होतं. मोठा त्याचं घर पाहून म्हणाला, तू खूप मेहनतीने बनवलंयस. हे खूप सुंदर घर आहे हे, पण आम्ही यामध्ये लांडग्यांपासून वाचू शकू? मधला म्हणाला, एकदम सुरक्षित आहे, तू का काळजी करतोस? मग म्हणू नकोस की कोणी सांगितलं नाही. छोटा आणि मधला जेव्हा त्यांच्या घरात मजा करत होते, मोठा त्याचं घर करण्यात मग्न होता. तो वीट आणि दगडांनी त्याचं घर बनवत होता. बाकी दोघांना वाटत होतं की तो उगाचच एवढं काम करतोय. ते फक्त खेळातच वेळ घालवत होते. जर आमच्यासारखं झटपट घर बनू शकतं तर एवढी मेहनत कशाला? किती घाबरतो हा. मोठ्याने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. पूर्ण 7 दिवस कष्ट करून त्याने त्यांचं घर मजबूत बनवलं. दुसऱ्याच दिवशी एक भुकेला कोल्हा त्यांच्या विभागात आला. त्याला गवताचं घर दिसलं तेव्हा तो थांबला. छोटा सोफ्यात बसून आराम करत होता. कोल्ह्याने दरवाजा वाजवला. दरवाजा उघडा, मला आत यायचं आहे. नाही उघडलं तर फुंकर मारून घरच पाडून टाकेन. तू काहीच करू शकत नाहीस. माझं घर मजबूत आहे. कोल्ह्याने जोरात त्याच्या तोंडाने श्वास सोडला आणि घर तुटलं. पण छोटा कसाबसा तेथून पळाला आणि धावतच मधल्या भावाच्या लाकडाच्या घराजवळ पोचला. त्याने दरवाजा वाजवल्याबरोबर मधल्याने दरवाजा उघडला आणि छोटा आत लपून बसला. लवकर बंद कर दरवाजा, कोल्हा येतच असेल. घाबरू नकोस, या घरात तो येऊ शकत नाही. तेव्हाच कोल्हा तेथे पोहोचला आणि त्याने हाक मारली. दरवाजा उघडा, मला आत यायचं आहे. नाही उघडलं तर फक्त फुंकर मारून तुमचं घरच पाडून टाकेन. तू काहीच करू शकत नाहीस. कोल्ह्याने जोरात आपल्या तोंडाने श्वास सोडला आणि घर तुटलं. कसेबसे दोघे भाऊ तेथून निघून मोठ्याच्या घरी पोहोचले. दादा, कोल्हा मागे लागलाय, काय करायचं? मोठ्याने त्यांना धीर दिला. टेन्शन घेऊ नकोस, काही होणार नाही.
थोड्या वेळात तो भुकेला कोल्हा इथे सुद्धा येऊन पोहोचला. दरवाजा उघडा, मला आत यायचं आहे. नाही उघडलं तर फक्त फुंकर मारून तुमचं घरच पाडून टाकेन मी. तसा प्रयत्नही करू नकोस, तू काहीही करू शकणार नाहीस. कोल्ह्याने रागात जोरात त्याच्या तोंडाने श्वास सोडला, पण ते घर हललं सुद्धा नाही, अजिबातच नाही. एक वीट सुद्धा हलवू शकला नाही तो. थकून जाऊन त्याने एक दुसरी योजना आखली. घराच्या वर एक धुरांड होतं. तो त्याच्यावर चढू लागला. त्याला चढताना पाहून त्याला आत येण्यापासून रोखण्यासाठी मोठ्याने आतल्या शेकोटीला आग लावली आणि एक पाण्याचे भांडे त्याच्यावर ठेवले. कोल्हा चिमणीच्या वर पोहोचल्यावर खाली जाऊ लागला आणि सरळ उकळत्या पाण्यात पडला. आ! वाचवा, अरे वाचवा, भाजलो रे. कोल्ह्याला हरवून तिघांनी आनंदाने एकमेकांना मिठी मारली. तिघे भाऊ आपली कहाणी ऐकवण्यासाठी दुसऱ्या दिवशी आईकडे गेले. छोटा सगळ्यात आधी म्हणाला, तू खरंच बोलली होतीस. जे कराल ते मनापासून करा. मन लावून काम केलं तर यश मिळेल. त्या दिवसापासून छोट्याने आणि मधल्याने आळस सोडून दिला. मोठ्यासारखे मेहनत करू लागले आणि आनंदात जीवन जगू लागले.
एक दिवस शहरात राहणारा एक उंदीर त्याच्या मित्राला भेटायला गेला. त्याच्या मित्राने काही काळापूर्वीच शहर सोडलं होतं आणि आता गावात राहायला गेला होता. एका मोठ्या प्रवासानंतर शहरातला उंदीर शेवटी मित्राच्या गावी पोहोचला. ही जागा किती घाणेरडी आहे. तू अशा जागेत कसा राहतोस? खूप वेळ चालल्यावर शहरातला उंदीर थकून भागून गावातल्या उंदराच्या विभागात पोहोचला. गावातल्या उंदराने जमिनीखाली त्याचं घर बनवलं होतं जेथे तो राहत असे. माझा मित्र एवढ्या वाईट वातावरणात कसा राहतो हेच मला कळत नाही. शहरी उंदराने दार वाजवलं. गावातल्या उंदराने दरवाजा उघडला. आपला मित्र अचानक आल्यामुळे गावातला उंदीर आश्चर्यचकित झाला आणि त्याला आनंदही झाला. माझ्या प्रिय मित्राचे स्वागत असो. असं काय झालं की तू इथवर आलास? शहरातल्या आयुष्याला कंटाळलो होतो आणि माझी इच्छा होती की तुला भेटावं आणि तुझं आयुष्य पाहावं आणि मला वाटत होतं तू सुखी नसावास. कोणी सांगितलं? आत ये, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवतो. दोघेही आत आले. शहरातला उंदीर त्याचं घर पाहून चकित झाला होता, कारण गावातला उंदीर अंधाऱ्या छोट्याशा कुबट बिळात राहत होता. ओ, तुझं घर किती कोंदट आणि छोट आहे. तू इथे कसा राहतोस? गावातल्या उंदराने मित्रासाठी काहीतरी बनवलं होतं. टेबलावर पनीर, सॅलेड, गाजर आणि मक्याचा तुकडा होता. ये मित्रा, डिनरचा आनंद घे. शहरी उंदराने जे काही टेबलावर ठेवलं होतं ते पाहिलं आणि म्हणाला, तू याला पाहुणचार म्हणतोस? अरे, जिथे आम्ही राहतो तिथे अशा जेवणाकडे ढुंकूनही पाहत नाही. आमच्याकडे केक्स, पेस्ट्रीज, पनीर आणि विविध प्रकारचं मांस असतं. शहरात तुम्हाला हवं ते मिळू शकतं खरं तर. जेवण झाल्यावर ते दोघे आजूबाजूचा परिसर फिरायला गेले. शहरी उंदराला देशी उंदीर जिथे राहत होता ती जागा अजिबात आवडली नाही. अशा प्रकारची जागा मला मुळीच आवडत नाही. ही खूप घाणेरडी आणि कोंदट आहे. तू एकदा आमचा विभाग बघायला यायला हवंस. मला खात्री आहे तू पुन्हा इकडे परतणारच नाहीस कधीच. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. तो निघून गेल्यावर गावच्या उंदराने शहरात जाऊन त्याला भेटायचंच असं ठरवून टाकलं आणि त्याचा प्रवास सुरू झाला. मोठा प्रवास केल्यावर गावचा उंदीर शहरात पोहोचला. गावचा उंदीर शहरी उंदराच्या मार्गदर्शनावरून त्याच्या घरी पोहोचला. शहरातला उंदीर एका अपार्टमेंट मध्ये राहत होता. मित्राचं घर पाहून गावचा उंदीर आश्चर्यचकित झाला. हे एवढं मोठं घर तुझं? असं नाही, मी येथे घराच्या मालकासोबत राहतो. खूपच भूक लागली आहे. आता सुंदर पाहुणचार कर ज्याच्याबद्दल तू बोलत होतास. शहरी उंदीर स्वयंपाकघरात गेला. त्याने फ्रीज उघडला. मग चीज, मांस आणि विविध प्रकारची फळे आणि भाज्या घेतल्या. त्याने हे सर्व एका टेबलावर ठेवलं आणि दोघे खाऊ लागले. एक मांजर म्याव म्याव करत होती. शहरी उंदराने बोलण्यासाठी उडी मारली. बापरे, घरातल्या मांजराने आपल्याला बोलताना ऐकलंय. आपल्याला लपावं लागेल. ये माझ्या बरोबर. दोघेही भिंतीच्या एका छिद्रात घुसले आणि निघून गेले. धपापलेल्या आवाजात गावच्या उंदराने विचारलं, अरे, तू मांजरी सोबत एका घरात राहतोस? हे धोकादायक नाहीये का? निश्चितच आहे, पण आराम आणि संपन्न घर हवं असेल तर मला त्याची किंमत मोजावीच लागेल. थोड्या वेळाने मांजर स्वयंपाक घरातून निघून गेली. मग हे दोघे भिंतीतून बाहेर आले आणि पुन्हा खायला सुरुवात केली. थोड्या वेळाने त्यांना रस्त्याचे दार उघडल्याचा आवाज आला आणि शहरी उंदीर घाबरला. चल, घराचे मालक आले आहेत, पळ लवकर. त्याने आपल्याला पाहण्याआधी इथून निघूया. उंदीर पुन्हा भिंतीच्या छिद्रात निघून गेला आणि शहरी उंदराने धपापतच एक प्रश्न विचारला. अरे, आता मला माहित नाही आपण का पळतोय. घराच्या मालकाला माहित नाही का की तू इथे राहतोयस ते? हो ना, नाही माहित.
लोक खरंच धोकादायक आहेत. तू अशा प्रकारे घरात कसा काय राहतोस? हे ठीक आहे, काही का असेना, पण मी खूप आनंदात आहे. बघ, मला जेव्हा खायचं असेल तेव्हा मी हवं ते खाऊ शकतो. चल, आता धोका नाही. चल, जाऊन जेवूया आपण. गावचा उंदीर बिळातून बाहेर आला, पण तो जसा बाहेर आला तसा दरवाजाकडे गेला आणि तक्रार करू लागला. नको, धन्यवाद बाबा. आता माझी भूक मेली आहे. माझ्यासाठी एवढं घाबरणं खूप झालं. मी निघालो. कुठे निघालायस? मी घरी चाललोय. माझं घर श्रीमंत नसेल, पण मी स्वतंत्रपणे शांततेत राहतो. सतत घाबरून राहण्यापेक्षा मी शांततेत आणि स्वतंत्रपणे राहणंच बरं आहे. आणि म्हणूनच गावचा उंदीर आपल्या गरीब आयुष्यात परत आला आणि सुखाने जगू लागला. तो कधीही पुन्हा शहरात गेला नाही.